Hello, good evening. सर्वांना माझा प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. What a joy it is as we come together to study God's Word. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. ही किती आनंदाची गोष्ट आहे. We continue our studies on evangelism. आम्ही स्वार्थ प्रसाराविषयीचा आपला अभ्यास पुढे चालू ठेवणार आहोत. We are going to read from Proverbs chapter 11 and verse number 30. नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचणार आहोत. The Bible नीतिसूत्र says, 11 या Proverbs chapter 11, verse number 30. Shall I read? Let's read together. Yeah. The fruit of the righteous is a tree of life, and he who wins souls is wise. सरळाचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो. कपटी इस्मांचा कुटिलपणा त्याचा नाश करतो. आमेन. So here Bible speak about that the righteous is like a tree whose fruit bring life. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जो सात्विक असतो, सरळ असतो, धार्मिक असतो, त्याचं फळ हे नीतिमत्व असं असतं. And the person who win souls is wise. आणि आम्ही पाहतो की जो व्यक्ती आत्मे जिंकतो स्वार्थ प्रसार करून, तो शहाणा असतो. The one who really can gravitate people, attract people, you know, people are people want to listen what he is trying to say. आणि असा जो सात्विक किंवा सरळ व्यक्ती असतो, लोक त्याच्याकडे लक्ष देतात, त्याचं बोलणं ऐकून घेतात. Sometimes because what we say and how we behave, people can really isolate themselves. आणि बऱ्याच वेळेला जीवनामध्ये आपल्याला अनुभव येतो की आम्ही काही बोलतो, त्यामुळं लोक ऐकून घेत नाहीत किंवा लोक एकाकीपणाचं जीवन जगणं पसंत करतात. But it is wonderful when people are gravitated. It's appealing to them what we are saying, our behavior, our saying, our sharing. पण बऱ्याच वेळेला आम्ही जे काही बोलतो, आमचा स्वभाव याकडे लोक आकर्षित होतात आणि आमचं बोलणं ऐकून घेतात. So today we are going to discuss different styles of evangelism. आज आपण स्वार्थ प्रसार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याकडे लक्ष देणार आहोत. Because God has created us with different personality. कारण देवानं आम्हाला वेगवेगळ्या स्वभावाचं, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचं असं बनवलेलं आहे. So the style one person has might not be fitting to another person. आणि आम्हाला माहित आहे, आम्हा प्रत्येकाचा स्वभाव थोडासा वेगवेगळा आहे. Because all of us, we have different gifts, different abilities. आणि आमचा स्वभाव वेगवेगळा आहे आणि आमचे समजण्याची किंवा विचार करण्याची पद्धती ही वेगवेगळी आहे. So first that we are going to talk about is Peter's style of evangelism. आता आपण प्रभू येशूचा शिष्य जो शिमोन पेत्र होता, त्याची पद्धती सुवार्थ प्रसार करण्याची कशी होती हे पाहूया. Now Peter was very straightforward person. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की पेत्र हा सरळ सरळ उघडपणे सगळ्या गोष्टी बोलणारा असा व्यक्ती होता. It's like ready to shoot at the aim. आणि जणू काय एखाद्या लक्ष्यावर
सरळपणे नेम धरून मान मारणारा किंवा गोळी झाडणारा असा तो व्यक्ती होता. For example, what we call when in the Garden of Gethsemane, people came to arrest Jesus, he used his sword. आणि पेत्राकडे एक छोटीशी तलवार किंवा चाकू बर्ची होती आणि ज्या वेळेला गेतसेमेनी बागेमध्ये लोक येशूला अटक करण्यासाठी आले होते, त्यानं तत्काळ निर्णय घेतला आणि आपली बर्ची काढली आणि हल्ला केला. And Jesus said to Peter, "Put your sword back." आणि येशू पेत्राला म्हणाला, तुझं जे बर्ची चाकू आहे तो म्यान कर, त्याचा वापर करू नको. Those who kill with the sword will be killed by the sword. आणि जे तलवार धरणारे तलवारीने पडतील, असं देखील येशू पुढे म्हणाला. Those who use violence will face violence. याचा अर्थ काय, की जे लोक हिंसात्मक पद्धतीचा उपयोग करतील, ते हिंसात्मक पद्धतीला तोंड द्यावं लागेल त्यांना. And then Jesus took that broken ear of that servant and put it back there. आणि पेत्रानं चाकूनं त्या नोकराचा जो कान कापला होता, तो येशून परत बसवला, त्याला आरोग्य दिलं. But that straightforward style, it has good things, it has bad things. आता अशी जी पद्धत आहे, फारसा विचार न करता तात्काळ निर्णय घेऊन कार्य करणं, त्याचे चांगले परिणाम आहेत, वाईट परिणाम आहेत. We should also show boldness in certain things, step of faith, ready to do something rather than just be passive. आणि शांत बसण्यापेक्षा निर्णय घेऊन काहीतरी करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी ही गोष्ट आमच्यासाठी चांगली आहे. So, for example, when Jesus came walking on the water, and Peter saw Jesus, and of course the disciple was so afraid. आणि आम्ही पाहतो रात्रीच्या वेळी अंधारामध्ये ज्या वेळेला शिष्य समुद्रामध्ये नावेमध्ये होते आणि येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यावेळेला पेत्रानं काय केलं? And they shouted, "It's ghost, it's ghost, it's ghost." आणि अंधारामध्ये नीटसं त्यांना दिसत नव्हतं म्हणून सर्व शिष्य म्हणाले, भूत आहे, भूत आहे. And Jesus said, "Fear not, it's I." आणि येशू त्यांना म्हणाला, घाबरू नका, मी आहे. So when Peter realized, he said, "May I come and walk on the water with you?" आता पेत्रानं लगेच येशूला विचारलं, प्रभूजी तुम्ही आहात का? मी येऊ का तुमच्याकडे पाण्यावरून चालत? And Jesus said, "Yes." आणि प्रभू येशू म्हणाला, ये. Peter didn't think twice. He jumped out of the boat and he started to walk on the water. पेत्रानं पुढचा मागचा विचार न करता लगेच बोटीतून पाण्यावर उडी मारली आणि तो पाण्यावर चालू लागला. That was Peter. आणि पेत्राचा स्वभाव अशा प्रकारचा होता. And on the day of Pentecost, when people started to question that these people are drunk, then Peter stood up. आणि ज्या वेळेला 50व्या दिवशी माडीवरच्या खोलीमध्ये 120 जणांवर पवित्र आत्मा उतरून आला, त्यावेळेला सगळे लोक म्हणू लागले, हे द्राक्षारसाने मस्त झालेत, त्यामुळे ते वेगवेगळ्या भाषा बोलत आहेत. त्यावेळेला पेत्र उभा राहिला आणि काय म्हणाला? And then he preached a powerful message, and people's heart were, touched, and 3,000 people came to the Lord. आणि मग पेत्रानं त्यावेळेला संदेश दिला योएलच्या ग्रंथामधून आणि लोकांच्या अंतःकरणावर परिणाम झाला आणि 3,000 लोक प्रभूकडे वळले. So Peter's style of evangelism or sharing the gospel was direct, straightforward. आणि पेत्राची जी पद्धत होती सुवार्ता सांगण्याची, त्याच्या स्वभावानुसार अगदी सरळ सरळ होती, कोणताही मागचा पुढचा विचार न करता. But of course, we need wisdom.
पण एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की आम्हाला शहाणपणाची देखील आवश्यकता आहे. Number two is Paul's intellectual approach. आता दुसरी जी पद्धत आहे सुवार्ता प्रसार करण्याची ती पावलाची तत्वनिष्ठ पद्धती असं आपण त्याला म्हणू शकतो. Now, Paul was very learned man. आणि संत पाऊल हा खूप बुद्धिमान ज्ञानी व्यक्ती होता. He was trained under the feet of great Bible teacher of that day, Gamaliel. आणि त्या काळचे पवित्र शास्त्राचे महान पंडित गमालिएल यांच्या हाताखाली जवळजवळ 3 वर्ष राहून संत पावलानं पवित्र शास्त्राचं अगदी बारीक सारीक शिक्षण घेतलं होतं. He loved to read. He loved to study. आणि संत पावलाचा स्वभाव हा नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याचा असा होता. And he used reasoning and with that apologetic style, intellectual style, share the gospel. आणि सुवार्ता प्रसार करताना देखील पावलानं त्याची तत्वनिष्ठ पद्धत म्हणजे तर्कशुद्ध पद्धती त्याप्रमाणे सुवार्ता प्रसार करण्यासाठी वापरली. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी तो नेहमी तर्क वितर्कांचा उपयोग करत असे, तत्वांचा उपयोग करत असे. For example, we read that in Acts chapter 17. आणि उदाहरणार्थ प्रेषितांची कृत्ये याच्या 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. Now, here Paul was in Athens. आणि या ठिकाणी अथेन येथे संत पौल होता त्यावेळेला. Now we know that Greek people were very into philosophy, into astrology, very intellectual people. आणि आम्ही पाहतो की जे ग्रीक लोक होते त्या काळचे ते खूप हुशार आणि ज्ञानी आणि तत्वनिष्ठ तत्वाला मान्य करणारे किंवा तत्वांना महत्व देणारे अशा प्रकारचे लोक होते. And here Paul came. He was at the hill, Mars hill. Okay, verse number 16. Yes, chapter 17 and verse number 16 it start with. आणि 16व्या वचनापासून 17व्या अध्यायामध्ये आपण जर पुढे वाचलं तर आम्ही पाहतो. And then verse number 22 says that he was in that arena, in that you can say marketplace. आणि 22व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की संत पाऊलला त्या काळचा त्यावेळेचा जो बाजार होता त्या ठिकाणी बाजारामध्ये होता आणि त्यावेळेला तो काय म्हणाला त्या लोकांना. And he said to people, men of Athens, I perceive that in all things you are very religious. तेव्हा पाऊल अरिय पगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला वाटते. And as I was passing through and look at your statues, I realized that there is an altar call to the unknown God. आणि मी फिरता फिरता
तुमच्या पूज्य वस्तू किंवा तुमचे देवदेवता पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करतो. And then he said that there is a God who made this world, and in that God we live and move and have our being. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. As some of your own prophets, not prophet, but poets have also mentioned this kind of thing, that in him we live and move and have our being. कारण जीवन व प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. So here Paul was very skillful in sharing the gospel. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की संत पाऊल अत्यंत वेगळ्या पद्धतीनं अथेन येथील लोकांना स्वार्थ सांगत आहे. He was skillful and he was sensitive. आणि तो अत्यंत संवेदनशील आहे या बाबतीत की त्यांच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्यांना तो ठेच पोहोचवतो नाही, पण स्वार्थ प्रसार मात्र करतो आहे, त्यांना येशूची ओळख करून देतो आहे. He said, I have realized that you are very religious. सर्वप्रथम तो त्यांचं कौतुक करतो आहे की तुम्ही अनेक देवदेवतांची पूजा करणारे आहात, तुम्ही खूप धार्मिक व्यक्ती आहात. So he didn't just go ahead and started to condemn people, but he started with approach that is, very soft, appealing, appreciating them. आणि अथेनेतील लोक अनेक मूर्तीपूजा करणारे होते, त्याबद्दल संत पावलानं त्यांना दोष दिला नाही, पण अत्यंत त्यांचं कौतुक करून त्यानं स्वार्थ प्रसार केला. He said, you are very religious. आणि संत पौल त्यांना म्हणतो, तुम्ही अनेक देवदेवतांची पूजा करता, तुम्ही किती धार्मिक आहात. As we see, the land of India is a land where religion is very important. आणि आम्ही आमच्या देशामध्ये भारतामध्ये पाहतो की धार्मिक भावना ही फार महत्वाचे आहे. आमच्या अवतीभोवती अनेक धर्माचे लोक राहतात. And those religious people are very sincere to their religion. आणि आमच्या अवतीभोवती असणारे निरनिराळे धर्माचे लोक आपापल्या धार्मिक गोष्टींना, धार्मिक श्रद्धेला फार महत्व देतात. त्या बाबतीत ते अत्यंत जागरूक असे आहेत. And that's why we have to be very sensitive, so that we won't create a bridge, we make a bridge but not create a wall between people. आणि म्हणून ख्रिस्तीतर लोकांमध्ये, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये स्वार्थ प्रसार करताना आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही त्यांच्यावर टीका न करता, त्यांच्या ज्या धर्म भावना आहेत त्यांना ठेच पोहोचेल असं काही न बोलता त्यांना आम्ही येशूची ओळख करून दिली पाहिजे. So Paul is really bridging the gap and telling them, your altar says to the unknown God, but then there is a God, in him we live and move and have our being. आणि संत पौल त्या ठिकाणी फिरत असताना तो त्या अथेनेतील लोकांना म्हणतो, निरनिराळ्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या देवदेवतांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि त्यांची तुम्ही पूजा अर्चा करता, पण या ठिकाणी एक वेदी आहे आणि तुम्ही त्याला अज्ञात देव असं नाव दिलेलं आहे. या अज्ञात देवाचीच मी तुम्हाला आता माहिती देतो, ज्यानं सर्व आकाश पृथ्वी हे विश्व निर्माण केलं आणि त्याच्यामध्येच आम्ही सर्व काही
सर्व चालतो, बोलतो, सर्व क्रिया करतो. So at the end of the day, it's not unknown God, but it's a God that we can know. And even your own poet has um, um, explained things like that. आणि मग त्या चर्चेचा शेवट काय झाला? मग अज्ञात देव त्या ठिकाणी न राहता तो अज्ञात देव कोण याची संत पावलानं त्या अथेने येथील लोकांना ओळख करून दिली. आणि प्रभू येशू हाच देव आहे, देवाचा पुत्र आहे. त्यानं मानवाच्या तारणासाठी काय केलं हे संत पावलांनी त्यांना सांगितलं. अशा प्रकारे अत्यंत मार्मिक रीतीने, अत्यंत संवेदनशील रीतीने दुसऱ्यांच्या श्रद्धेवर टीका न करता संत पावलानं सुवार्ता प्रसार केला. आमेन. So it's a really intellectual approach, and that can only happen once we know uh, um, profoundly, deeply our own faith and the worldview of others. आणि हे आम्ही तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला आम्हाला आमचा जो विश्वास आहे प्रभू येशूवरील, देवावरील, पवित्र शास्त्रावरील त्याची संपूर्ण जर माहिती असेल खोलवर, आणि इतर आमच्या ख्रिस्तीतर धर्मांची जर आम्हाला माहिती असेल, ज्ञान असेल, तरच अशा प्रकारे आम्ही सुवार्ता प्रसार करू शकतो. आमेन. Another style of evangelism is blind man's testimonial approach, you can say, a style. आणि आंधळ्या जो व्यक्ती आहे त्याच्या बाबतीतला जो सुवार्ता प्रसार ही तिसरी पद्धत आपण म्हणू शकतो. And we find this passage in John chapter 9. आणि योहान सुवर्तमान याच्या 9व्या अध्यायामध्ये आम्ही या आंधळ्या व्यक्तीला भेटू शकतो. And here is the man who was born blind. या ठिकाणी एक व्यक्ती आहे योहानाच्या 9व्या अध्यायामध्ये, आणि तो जन्मताच आंधळा आहे. त्याला And अजिबात the दिसत नाही. disciple asked, Rabbi, who sinned, this man or his parents, that he was born blind? तेव्हा येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्माला आला, याच्या की याच्या आई बापांच्या? No, funny enough that this man was born blind. So if they are saying, if this man sinned, so when did he sin? When did he start to sin? आता शिष्यांना असं म्हणायचं होतं, हा जन्मताच आंधळा आहे. आता यानं पाप केलं तर याला काय दिसत नाही, आणि तो कसा पाप करू शकतो पूर्ण आंधळा असल्यामुळे? So they started to question Jesus. His parents sinned, or he sinned that he was born blind? आणि मग शिष्यांनी येशूला विचारलं, याच्या आई वडिलांनी पाप केल्यामुळे हा आंधळा जन्माला, का यानं पाप केल्यामुळे हा आंधळा झाला? So Jesus said, neither this man nor his parents, but the works of God should be revealed in them. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्ये प्रगट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. Now, here we learn very clearly that not every sickness is related to sin. आणि या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे पाहतो की जीवनात आलेला आजार हा प्रत्येक आजार पापाशी संबंधित असा नसतो. Okay? So when somebody is sick, we shouldn't start just condemn that person. We don't know how many, what his आणि मग जर lifestyle कोणी have been, what he has done in life. आजारी असेल तर आम्ही लगेच त्याच्या पापाविषयी बोलू नये, किंवा त्यानं पाप केलं म्हणून आजार याच्यावर आला असा तर्क आम्ही काढता कामा नये. And then Jesus spat on the ground and made a clay with the saliva and put on his eyes and said, go and wash. आणि मग येशूनं जमिनीवर येशू थुंकला, त्यानं जमिनीवर मातीचा थोडा चिखल केला
त्याच्या डोळ्यांना लावला आणि तो म्हटला की शिलो नावाच्या तळ्यामध्ये जाऊन हा चिखल धू. And then he started to see. आणि मग त्या आंधळ्यानं जाऊन शिलो तळ्यावर आपले डोळे धुतले आणि जन्मता असलेल्या त्या आंधळ्याला दिसायला लागलं. मोठा चमत्कार झाला. A great surgeon did the wonderful surgery and he was able to see. आणि पहा, या सृष्टीच्या डॉक्टरनी वैद्यांनी एक मोठी शस्त्रक्रिया जणू काय केली आणि या जन्मता आंधळ्याला दिसायला लागलं. So the religious people didn't like it. आणि जे धार्मिक लोक होते त्या काळचे त्यांना काय हे समजेना किंवा त्यांचा त्याच्यावर विश्वास बसेना. They should have rejoiced that this man was blind and now he can see, he was begging and now he will be working. आणि मग या लोकांनी खरं मध्ये आनंद करायला पाहिजे होता की जन्मता आंधळा होता, आता त्याला दिसायला लागले, आता तो भीक मागणार नाही, काहीतरी काम धंदा करून आपलं पोट भरेल. And they started to give him hard time and said, uh, you know, we know that that's why you were born blind and Jesus is sinner, and they started to talk about all those things. आणि मग हे धार्मिक लोक त्या आंधळ्या माणसाच्या आजूबाजूला होते, ते म्हणायला लागले की हा ते जो येशू आहे याला बरं केलेला त्या येशू सारखाच हा देखील पापी आहे, असा त्यांनी त्याच्यावरनं निष्कर्ष काढला. And his parents were also afraid, what will happen, what these religious people are going to do with us. आणि त्या आंधळ्याचे जे नातेवाईक किंवा आई वडील होते त्यांना देखील भीती वाटली की हे धार्मिक लोक आता हे विरोधामध्ये उठलेले आहेत आणि ते काय आपल्याला हानी वगैरे करणार का. And then what's number 24? आणि 24व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, So they began call that man who was blind and said to him, give God the glory, we know that this man is a sinner. मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, देवाचे गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे. Verse number 25. 25वा वचन. And the man said, whether he is sinner or not, I do not know. One thing I know, that though I was blind, now I see. यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. Now here he is sharing his testimony. आता हा आंधळा या लोकांना आपली साक्ष सांगत आहे. Our testimonies are very powerful. आणि आमची जे साक्ष आहे, आमची तारणाची साक्ष किंवा ज्याला आम्ही कृपेची साक्ष म्हणतो, ती फार फार महत्वाची आहे सुवार्ता प्रसार करण्यासाठी. Nobody can challenge our testimony. आणि आमच्या साक्षीला कुणी देखील आवाहन करू शकत नाही. When I say my father was alcoholic, he was on drugs, God changed his life, he became pastor. आणि ज्या वेळेला मी साक्ष देतो, माझे वडील पूर्वी व्यसनी होते, ते मद्यपान करत असत आणि ते अशा अशा स्वभावाचे होते आणि प्रभू येशूचा स्वीकार केल्यानंतर त्यांचा स्वभाव बदलला आणि ते देवाचे सेवक झाले, अशी ज्या वेळेला मी साक्ष देतो, It touched people. आणि लोकांवर त्याचा नक्कीच परिणाम होतो. And our testimonies are very powerful, and more powerful our testimonies are, more it can be appealing to people. आणि म्हणून सुवार्ता प्रसारामध्ये आमची कृपेची किंवा आमची तारणाची साक्ष फार महत्वाची आहे. लोक ती साक्ष ज्या वेळेला ऐकतात, नक्कीच त्यांच्यावर परिणाम होतो आणि प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी त्यांना त्याची मदत होते. But sometimes we want to have
powerful testimony without any test. आणि बऱ्याच वेळेला आमची जे कृपेची साक्ष आहे ती प्रभावी असू शकते स्वार्थ प्रसारामध्ये. And of course, there is no testimony without a test. पण साक्ष ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये असते ती साक्ष आमच्या जीवनात येण्यासाठी आम्हाला कोणत्या तरी परीक्षेमधून जावं लागतं. ज्यावेळेला आम्ही परीक्षेमधून जातो त्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होते. Sometimes God allows things to happen to glorify His name, build up our faith, and causing us to have a wonderful testimony. आणि आमच्या जीवनामध्ये एक प्रभावी साक्ष निर्माण होण्यासाठी बराच वेळा देव आम्हाला परीक्षेमधून नेतो, संकटामधून नेतो, यासाठी की आमचा विश्वास वाढावा, आम्हाला देवाची अधिक जाणीव व्हावी आणि आमच्या जीवन. So far we learn, direct style, very straightforward style of evangelism. आम्ही पाहिलं की प्रत्यक्ष साध्या सोप्या पद्धतीनं सरळ सरळ सुवार्ता प्रसार करण्याची पद्धती. Then we learn intellectual style. आणि संत पावलाची तर्कसंगत तत्वनिष्ठ पद्धती आम्ही पाहिली. Then we learn what we call the testimonial style. Through testimony. आणि आमच्या साक्षीद्वारे आमच्या जीवनात घडलेल्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे साक्ष देऊन स्वार्थ प्रसार करण्याची तिसरी पद्धती आपण पाहिली. And now we are going to learn Matthew's style of personal approach. आता मत्तयाच्या पद्धतीकडे आपण जाऊया की व्यक्तिगत पद्धतीनं कशा प्रकारे आम्हाला स्वार्थ प्रसार करता येऊ शकतो. Now we know Matthew was a tax collector. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशूकडे येण्यापूर्वी, प्रभू येशूचा शिष्य बनण्यापूर्वी मत्तय हा जकातदार होता. He was tax collector, he was not taxi driver. आणि तो टॅक्सी चालवणारा नव्हता, तर जकात नाक्यावर बसून गावामध्ये येणाऱ्या लोकांकडून जकात किंवा टॅक्स वसूल करणारा असा व्यक्ती होता. I remember one time I was preaching and I said Matthew was a tax collector and the interpreter said Matthew was a taxi driver. That turned to आणि be मला very आठवतं funny. एकदा मी मत्तया संबंधी संदेश देत असताना मी सांगितलं की मत्तय हा टॅक्स कलेक्टर होता, जकातदार होता, आणि माझे जे भाषांतर करणारे व्यक्ती होता त्याच्या लक्षात आलं नाही. तो म्हणाला की मत्तय हा टॅक्सी ड्रायव्हर होता. Yes. So tax collectors, they were the most hated people of their time. आणि त्या काळामध्ये, येशूच्या काळामध्ये जे जकातदार जकात नाक्यावर गावामध्ये येणाऱ्या लोकांकडून जकात वसूल करत असतात, हे अत्यंत वाईट लोक आहेत असा त्या काळच्या लोकांचा समज होता. They collected taxes from people for Rome. आणि रोमच्या सरकारासाठी ते जकात वसूल करत असत गावात प्रवेश करणाऱ्यांच्याकडून. So Rome has said this percentage you can bring taxes and the rest it is yours. आणि रोम सरकारचा रवैया किंवा पद्धत काय होती की गावात येणाऱ्या सर्व वस्तूंचा एवढा टक्के टॅक्स तुम्ही सरकारमध्ये भरायचा आणि त्याच्यावरती तुम्ही किती टॅक्स गोळा करता तो तुम्ही घ्यायचा, त्याच्याशी आमचा काय संबंध नाही. So they always charge extra from people. आणि म्हणून हे जकातदार काय करत असत, रोमने ठरवून दिलेल्या पर्सेंटेज पेक्षा जास्तीत जास्त कर लोकांकडून वसूल करत असत आणि स्वतःचे पोट भरत असत, स्वतःकडे पैसे ठेवून घेत असत. So we know that
in some countries how corrupt is the police. आणि आम्हाला माहित आहे अनेक देशामध्ये जी पोलीस यंत्रणा आहे ती किती भ्रष्ट असते आणि लोकांकडून ते कशा प्रकारे पैसे उकळत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. People don't like. आणि अशा लोकांचा लोक द्वेष करतात. लोकांना असे लोक आवडत नाहीत. People didn't want to relate with the tax collector, and they said they will never enter into the kingdom of God. आणि असे जे लोक आहेत जकातदार आहेत लोकांचा असा समज होता ते कधीही स्वर्गात जाऊ शकणार नाहीत. ते अत्यंत वाईट लोक आहेत. ते भ्रष्ट लोक आहेत. पैशाची अफरातफरी करणारे लोक आहेत आणि म्हणून ते कधी स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत असा लोकांचा समज होता. That's why when a Jew prayed, he said, thank God I'm not a tax collector. Thank God I'm not a Samaritan. And thank God I'm not a woman. या आणि म्हणून यहुदी लोक प्रार्थना करताना अशा प्रकारे प्रार्थना करीत, हे देवा मी तुला धन्यवाद देतो की तू मला स्त्री म्हणून जन्म दिला नाहीस याबद्दल धन्यवाद. तू मला जकातदार म्हणून जन्म दिला नाहीस याबद्दल धन्यवाद. But you know, God has a plan for every person. पण आपल्याला माहित आहे की जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवाकडे एक योजना आहे. God can change anyone. आणि देव कोणत्याही वेळी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो, त्याला बदलू शकतो. And Jesus changed Matthew's life, and he left that table of collecting taxes and he started to follow Jesus. आणि मग येशूनं मत्तई नावाच्या या जकातदाराचं जीवन बदललं. त्यानं जकात नाक्यावरील जकात गोळा करण्याची आपली टेबल खुर्ची सोडली आणि येशूचा अनुयायी बनून तो येशूच्या मागे चालू लागला. And first, Matthew was using his pen to write the amount of taxes he was collecting. पूर्वी मत्तई जकात नाक्यावरच्या आपल्या टेबलावर बसून जकातीच्या पावत्या फाडत होता. And now he was using the pen to write the wonderful word of God under the inspiration of the Holy Spirit. पण आता येशूचा अनुयायी झाल्यानंतर मत्तई पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं देवाच्या राज्याच्या गोष्टी लिहायला लागला. So when he came to the Lord, he invited his friends. आणि मग मत्तई ज्या वेळेला प्रभू येशूकडे आला, येशूचा अनुयायी बनला, त्यावेळेला त्यानं सुरुवातीला काय केलं, आपले जे मित्र होते त्यांना येशूविषयी सांगितलं आणि येशूकडे आणलं. And we find that reference in Luke chapter 5 and verse number 29. You can read that at home, but I will just explain. लूक 5:29 मध्ये त्याविषयी आपण पाहतो. तुम्ही नंतर तो शास्त्र भाग वाचू शकता. लूक 5:29. So he invited his friend for a feast. मग मत्तईनं काय केलं की आपले जे सर्व मित्र होते त्यांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं. So there was also Jesus, and then in this way there was a time of sharing the gospel. आणि त्या ठिकाणी येशूला देखील आमंत्रण होतं. येशू त्या जेवणावळीच्या पंक्तीमध्ये होता आणि मग त्या ठिकाणी सुवार्ता प्रसार करण्यात आला. For example, if an alcoholic come to the Lord, he invite his alcoholic friend and tell them, not for the drink, you come and there is some other drink I'm going to share with you. म्हणजे एखादा मद्यपान व्यक्ती आपल्या मित्रांना जेवणासाठी बोलवतो आणि नंतर तो त्यांना सांगतो की आता तुम्हाला मी काय मद्य वगैरे प्यायला देणार नाही, मी तुम्हाला दुसरंच एक आत्मिक मद्य देणार आहे जेणेकरून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकाल. So it is called personal approach. आणि त्याला आम्ही वैयक्तिक
स्वार्थ प्रसाराची पद्धती असं देखील म्हणू शकतो. Then we are going to talk about another approach. It's called Samaritan woman's invitational approach. आणि शमरोनी स्त्री योहानकृत सुवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये आम्ही ज्याचा अभ्यास केला, तिची कशी काय पद्धती होती स्वार्थ प्रसार करण्याची ही पाहूया. As we learn when we were talking about the personal evangelism, and we talk in detail, and that woman came to the Lord. आणि त्या शमरोनी स्त्रीच्या बाबतीत आम्ही पाहिलं की वैयक्तिक स्वार्थ प्रसार प्रभू येशूने कशा प्रकारे केला आणि कशा प्रकारे ती स्त्री देवाच्या राज्यामध्ये आली याची आम्ही ओळख करून घेतली, अभ्यास केला. And the Bible says she went back to her village and invited people and said, "Come see a man." आणि मग येशूची ओळख पटल्यानंतर ती शोमरोनी स्त्री आपली घागर तिथंच वेरीवर टाकून गावात गेली आणि गावातल्या सर्व लोकांना तिनं येशूकडे आणलं आणि तिनं साक्ष दिली की पहा, या ठिकाणी देवाचा माणूस आलेला आहे, तो ख्रिस्तच आहे, दुसरा कोणी नाही. आणि त्यानं माझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी उघड केल्या, तुम्ही त्याचं ऐका आणि देवाच्या राज्यामध्ये या. So she invited people, and through invitation we can do evangelism. आणि म्हणून इतर लोकांना आमंत्रण देऊन आपली साक्ष सांगून आम्ही स्वार्थ प्रसार करू शकतो. The last thing we are going to share is sharing evangelism through our social work or doing something for people. आणि शेवटचा प्रकार स्वार्थ प्रसार करण्याची जी पद्धती आपण पाहणार आहोत, आमची जी जगामध्ये चालणारी सामाजिक कार्य आहेत ज्याद्वारे समाजातील लोकांना आम्ही मदत करतो, त्या सामाजिक कार्यांच्या द्वारे आम्ही कशा प्रकारे स्वार्थ प्रसार करू शकतो. Open with me Acts chapter 9 and verse number 36. प्रेषितांचे कृत्ये याचा 9वा अध्याय. At Joppa, there was a certain disciple named Tabitha, which is translated Dorcas. This woman was full of good works and charitable deeds which she did. 9:26 or 36? 36. 36, या. यापोमध्ये तबिथा उर्फ दुर्कस ह्या नावाची कोणी एक शिष्या होती. ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यास तत्पर असे. And it happened that in those days she became sick and died. And when they had washed her, they laid her in an upper room. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला अंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. And since Lydda was near Joppa, and the disciple had heard that Peter was there, they sent 2 men to him, imploring him not to delay in coming to them. लोद हे ठिकाण यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी 2 जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यायला उशीर करू नका. Then Peter arose and went to them. When he had come, they brought him to the upper room, and all the widows stood by him, weeping, showing the tunics and the garments which Dorcas had made while she was with them. तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या
आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती, तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. But Peter put them all out and knelt down and prayed, and turning to the body, he said, Tabitha, arise. And she opened her eyes, and when they saw Peter, she sat up. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुडीकडे वळून म्हटले, तबिथे, उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. So here is a wonderful woman of God, Dorcas or Tabitha. She was, she has heart to help people. आणि या ठिकाणी एक स्त्री, तिच्याबद्दल आम्ही वाचतो, तिचं नाव तबिता किंवा दुर्कस असं होतं, आणि ती कपड्यांचा व्यवसाय करत असे आणि त्याद्वारे लोकांना मदत करीत असे. She was making clothes for the widows. विधवा स्त्रियांसाठी ती कपडे तयार करत असे. So that was her way to share the love of Jesus. आणि ही जी विधवा स्त्री दुर्कस किंवा तबिता होती, लोकांना अशा प्रकारे मदत करून ती लोकांना देवाची ओळख करून देत होती. And the Bible says she died, and God said, Your work is not done. And she came back to life. आणि आम्ही पाहतो, आणि ती मरण पावली, परंतु देव जणू काय तिला म्हणाला, पृथ्वीवरचं अजून तुझं काम संपलेलं नाही. त्यामुळे पेत्राने प्रार्थना केली आणि तिला पुन्हा जिवंत केले. Maybe some of you have this kind of heart, this kind of way to help people, and through that, sharing the love of Jesus Christ. आणि तुम्हापैकी अनेक जणांना कदाचित देव अशा प्रकारे प्रेरणा देत असेल, लोकांना मदत करण्याच्या द्वारे येशूचा सुवार्ता प्रसार करण्यासाठी. May God help us to recognize in what area or what approach we could use according to our personality and resources to share God's love with people. आणि आज अनेक प्रकारच्या सुवार्तेच्या पद्धती, सुवार्ता प्रसार करण्याच्या पद्धती आपण पाहिला, आणि आम्ही विचार करून ठरवायचं आहे की आमचं व्यक्तिमत्व, आमचं समाजातील स्थान आणि आमच्याकडे असलेली साधन सामुग्री या सगळ्यांचा विचार करून आम्ही कशा प्रकारे सुवार्ता प्रसार करू शकतो किंवा लोकांना देवाची किंवा ख्रिस्ताची ओळख करून देऊ शकतो. And you say to the Lord, Lord, little I have, I bring to you, you multiply it. आणि आम्ही प्रभूला म्हणू शकतो, प्रभू, हे माझ्याजवळ अल्पसं काहीच आहे, थोडंसंच आहे, परंतु हे तू आशीर्वादित कर आणि याचा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घे. And the people God bring in your life, you write down their names and put that either in your Bible or on your refrigerator or somewhere and pray for them regularly. आणि जे लोक देव तुमच्या जीवनामध्ये घेऊन येतो किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांची तुमची ओळख आहे, त्या लोकांची नावे तुम्ही लिहा, पवित्र शास्त्रामध्ये त्यांची यादी ठेवा, नियमितपणे त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आणि देव कशा प्रकारे तुम्हाला येशूची ओळख त्यांना करून देण्यासाठी प्रोत्साहन देतो त्याकडे लक्ष द्या. You know, no matter what kind of style we have, it always start with prayer. आणि कोणतीही पद्धत सुवार्ता प्रसाराची तुम्ही अवलंबिली तरी हे मात्र तुम्ही विसरता कामा नये की सुवार्ता प्रसाराची सुरुवात नेहमीच प्रार्थनेद्वारे होते. No matter how powerful is our testimony, is the prayer that make that powerful testimony into a penetrating testimony, powerful testimony. आमची
कृपेची किंवा तारणाची साक्ष कितीही प्रभावी जरी असली तरी आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ प्रार्थनाच आमच्या त्या साक्षीला लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते, ज्याद्वारे लोकांच्या अंतःकरणामध्ये कार्य होऊन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लोक येशूला ओळखू शकतात. No matter how apologetic we are or intellectual we are, is the Spirit of God working in our lives, through our lives, that can change lives. आम्ही कितीही बुद्धिमान असू किंवा आमची तर्कवितर्क करण्याची पद्धत कितीही चांगली जरी असली तरी आम्ही हे कधीही विसरता कामा नये की लोकांचं परिवर्तन केवळ पवित्र आत्माच घडवून आणू शकतो. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Brother Dongre, would you kindly lead us with prayer? सर्व समर्थ परमेश्वरा, आजच्या या वर्गाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सुवार्ता प्रचार करण्याच्या अनेक पद्धतींचा आम्ही अभ्यास केला. प्रभू, आम्ही वेगवेगळे लोक आहोत, वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. आम्ही वेगवेगळ्या कामामध्ये, वेगवेगळ्या सेवेमध्ये व्यस्त असताना देखील प्रभू, आमच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून, आमच्याकडे असलेल्या साधन सामुग्रीला अनुसरून, आमच्या बुद्धीला, ज्ञानाला अनुसरून कशा प्रकारे आम्ही स्वार्थ प्रसार करावा, जगामध्ये असताना कशा प्रकारे येशूची ओळख इतरांना करून द्यावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला विशेष तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य कर. आम्हाला नियमितपणे इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी ओझ दे. आणि प्रभू, ज्या पद्धतीचा अवलंब आम्ही करू त्या पद्धतीच्या द्वारे येशूची ओळख इतरांना व्हावी. अनेक आत्मे तुझ्या राज्यामध्ये यावेत, तुझ्या राज्याची वाढ व्हावी आणि तुझ्या नावाचं गौरव व्हावं, अशी दया आणि कृपा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर. आजचा वर्ग शास्त्राभ्यासाचा तू आशीर्वादित केला, याबद्दल धन्यवाद देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून ऐक पित्या. आमेन, आमेन. Amen. Amen. Hallelujah. God bless So what you. is the homework? That Sorry? Homework for student. Summarize everything. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आजचा जो धडा आपण शिकला, वेगवेगळ्या सुवार्ता प्रसार करण्याच्या पद्धती तुम्ही त्या लिहून काढायच्या आहेत, त्यांचा सारांश. Hallelujah. So Okay, God thank you, bless Pastor. you. Yes. God bless you. See you next week. God bless you and see you soon, Pastor. As a Prince will be graduation. with us. Yes. Yeah. देव तुम्हाला आशीर्वाद दे, तुम्हाला शांती असो. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया. Amen. God bless you. Okay, God bless. Thank Bye-bye. you. Bye.